नमस्कार. निशा सोम किचन नाशिकमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत चिरोटे. तर मैद्याचे चिरोटे बनवणार आहे आपण. तर खूप साधे, सोपे आणि सरळ, म्हणजे एकदम झटपट होणारे आणि खारे चिरोटे बनवणार आहे आपण. असे जास्त असे गोड वगैरे नाही बनवणार आहे आज. जे खारे असतात ना ते चिरोटे बनवणार आहे. तर बनवायला सुरुवात करू. असेच चिरोटे जर तुम्हाला पण हवे असतील ना, असेच झाले पाहिजे असतील ना, एकदम पहिल्यांदा बनवल्या तुमचे चिरोटे अजिबात बिघडणार नाही. व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा, कुठेही स्किप नाही करायचा. खूप कमी साहित्यामध्ये बनवून तयार होतात हे चिरोटे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर चिरोटे बनवण्यासाठी ना मी इथं 2 पॅकेट मैदा घेतलाय. तर कोणत्या पण ब्रँडचा मैदा घ्या तुम्ही. तर इथं मी ना 2 पॅकेट म्हणजे अर्धा किलोचं एक पॅकेट आहे. तर 1 किलो मैदा आहे हा व्यवस्थित चाळून घ्यायचा, म्हणजे जी अळी असतील ना ती निघून जाते. तर इथं मी दोन्ही पण पॅकेट म्हणजे 1 किलो मैदा हा मी व्यवस्थित चाळून घेतला होता. व्यवस्थित चाळून घेतला की त्याच्यामध्ये आहेत ना आपण ही कलोंजी घालून घ्यायची आहे. तर मी इथे 2 चमच कलोंजी घालून घेतली आहे. तुम्ही ह्याच्या जागेवरती आहेत ना काळे तीळ पण घातले तरी चालतात. तर इथं मी ना जिरे असतात ते भाजलेले जिऱ्याची पावडर घालून घेतली आहेत 1 चम्मच. आणि ना इथं तुम्हाला जर याची स्किप करायचं असलं ना ही जिऱ्याची पावडर तरी पण चालेल. आणि इथं मी ना ओवा घेतलाय. तर तो ओवा काय करायचा, 2 चम्मच म्हणजे 1.5 चम्मच घेतलाय तसं पाहायला गेलं तर असा हातावरती घ्यायचा आणि तो व्यवस्थित असं चोळून घ्यायचा, म्हणजे सर्व फ्लेवर आहेत ना त्याचा ओव्याचा तो सर्व याला लागला जातो. आणि तो व्यवस्थित त्याच्यामध्ये घालून घेतला आपण. याच्यामध्ये मीठ घ्यायचं आहे. तर आता 1 किलो आपला मैद्यासाठी आहेत ना 2 चम्मच एकदम अगदी बरोबर आहे. एकदम म्हणजे कुठेही कमी जास्त करायची गरज नाही आहे. एकदम परफेक्ट, परत सांगते मी, एकदम परफेक्ट माप आहे हे. मला ऑर्डर असल्यामुळे ना मला आता प्रॅक्टिस होऊन गेली आहे. ते हे ऑर्डरचेच आहेत हे चिरोटे पण. तर इथं मी काय केलं आहे, एक असा आपला जो कप असतात ना तो अर्धा कप. तर तो अर्धा कप आहेत ना मी गावठी तूप घेतलंय आणि ते वितळून घेण्यासाठी ना कडकडीत तापून घ्यायचं आहे. ते एका पॅनमध्ये घालून घेतलंय आणि तोपर्यंत इथं मी ना हा मैदा व्यवस्थित मिक्स करून घेते. छान सगळीकडे असा मिक्स करून घ्यायचा. आणि ना तो जो आपलं आपण जे तूप ठेवलं आहे ना ते कडकडीत तापून घ्यायचं आहे आपल्याला. आणि तर एक असं छोटंसं असं आळं करून घ्यायचं आपल्याला. आणि हे जे मी तूप आहेत ना हे परत त्याच्यामध्ये घालून घेतलं आणि थोडंसं तूप त्याच्यामध्ये ठेवलंय, कारण त्याच्यामध्ये आपल्याला ते साठण पण तयार करायचं आहे. आणि इथं आळं करून घेतलं, एकदम कडकडीत तूप आहेत हे. तर हे याच्यामध्ये मी घालून घेतलं आणि व्यवस्थित मिक्स करायचं. स्पॅच्युलाच्या सहाय्याने करायचे, हात बिलकुलही लावायचा नाही. एखादा चम्मच घ्या, स्पॅच्युला घ्या, त्याने तुम्ही व्यवस्थित हे मिक्स करा. तर हाताला जर लागलं वगैरे गेलं तर भाजलं जातं ते. तर व्यवस्थित असं करून घ्यायचं आणि असं झालं पाहिजे, म्हणजे ते असं हाताला लाडूसारखं झालं पाहिजे, म्हणजे एकदम परफेक्ट होतं. आणि व्यवस्थित मिक्स वगैरे करून घ्यायचं आपण ते. आणि हे मळून घ्यायचं आहे. आपल्याला पाणी किती लागतं ते तुम्हाला सांगते आता मी. आता जसं पाणी लागता पाणी घालायचं आहे, एकदम पाणी घालायचं नाही आहे. तर व्यवस्थित मी हे मळून घेतलं आणि थोडंसं ना याला तुपाचा हात लावून घेतला आणि ते व्यवस्थित त्याला लावून असं व्यवस्थित चिकनं करून घेतलं, म्हणजे असं चोपडं वगैरे करून त्याच्यावरतीच ना झाकण ठेवायचं एक 10 ते 15 मिनिट. आता मी याला सांगते मी माप किती घेतलं मी हे. तर मी काय केलं, आता हा आहेत ना अर्धा छोटा कप आहे हा, म्हणजे तुम्हाला मी मोठा पण कप दाखवते. तर हा 1 कप आहे मोठा आणि हा अर्धा कप आहे. तर जर समजा तुम्ही जर पाणी घेतलं ना, हा मोठा जर कप घेतलात ना तर 2 कप घ्यायचे आणि छोटा जर घेतला तर 4 कप पाणी एकदम बरोबर आहे त्याला. आणि हा छोटा कप मी इथं तूप घेतलंय. तर हे असं करून घ्यायचंय व्यवस्थित आणि झाकून ठेवायचंय. आता कॉर्नफ्लॉवर तुम्ही कोणत्या पण ब्रँडची घ्या. तर इथं मी कडकडीत तूप तापवून घेतलं होतं, त्याच्यामध्ये 2 ते 2.5 चमच आहेत ना मी इथं कॉर्नफ्लॉवर घालून घेतली होती. पण इथं काय झालं, मला कॉर्नफ्लॉवर आहेत ना हे साठण थोडंसं कमी पडलं होतं. तुम्ही अजून थोडंसं वाढवून करून घ्या, जर 1 किलो करत असाल तर. आणि तुम्हाला जर अर्धा किलोचे करायचे असतील ना तर सेम तशीच प्रोसिजर आहे, फक्त याच्या अर्धा सामान घ्या तुम्ही. तर मी इथं काय केलं होतं, हे साठण बनवायचं तर मग त्याच कपामध्ये, आता कप खराबच झालेला होता तर मग मी त्या कपामध्येच काढून घेतलं लावण्यासाठी. तर इथं काढून घ्यायचंय आणि ते बाकीचं लडकलेलं होतं ना ते पण मी यूज करणार आहे. तर मी हे पातेल्यात ना साईडला ठेवून दिलं. आणि इथं काय केलंय, जे आपण पीठ मळून ठेवलेलं होतं ना ते आता झाले होते त्याला 15-1 मिनिट चांगले. तर ते ना चांगलं भिजलं होतं. त्याचा एक गोळा तोडून घेतला मी. आणि गोळा तोडून घेतला ना की काय करायचंय, लगेच येत ना हे पीठ झाकून ठेवायचं, म्हणजे त्याला खरकुत्या वगैरे असं येत नाही. तर व्यवस्थित मी तिथं झाकून ठेवलं परत. आणि हवे तेवढे गोळे आहेत ना मी तोडून घेत होती. तर तुम्ही आता इथं येत ना 3 पोळ्या करा, 4 पोळ्या करा. पण मला येत ना मी 4 पोळ्या करून घेते इथं. असे छोटे उंडे असतात ना आपण पोळ्या करतो, तर ते पोळ्यांपैकी थोडे छोटे करून घेतले होते मी. कारण काय होतं, पोळी केल्यावरती ना जे आपण रोल बनवतो तो जास्त जाड बनतो आणि ते कापायला गेलेत ना मग खूप जाड होतं. म्हणून मी काय केलं, इथं छोटे असे तोडून घेतलेत. 4 घेतलेत मी इथं. 4 उंडे जे असतात आपण पोळ्या करायला घेतो असं ते छोट्याले घेतलेत. आणि बाकीचं पण राहिलेलं होतं ना ते परत मी झाकून ठेवलं त्याच्यामध्ये आतमध्ये खाली.
आणि हे आहेत ना असे व्यवस्थित हातावरती असे चोळून वगैरे चांगले असे मळून घेतले ते आणि मग हे मी करायला घेतले. तर 4 इथं एक सारखे करून घेतले होते, म्हणजे पोळी पण आपली सारखी झाली पाहिजे आणि त्याला सॅटन वगैरे लावता आलं पाहिजे व्यवस्थित. इथं लाटून घ्यायचे आहे अशा व्यवस्थित. तर हे बघा, तर मी इथं लाटून घेत होती. तर जास्त असं येत ना, आपण पोळी लाटतो ना असं लाटायचं आपल्याला, जास्त असं पापड सारखं वगैरे असं एकदम पातळ लाटायचं नाही बिलकुल. पण मग काय होतं, ती कलुंजी असतात ना ती बाहेर निघते. म्हणून काय करायचंय, आपण जशा पोळ्या वगैरे अशी पातळ पोळी लाटतो ना तशा पोळ्या वगैरे असतात तसं ते लाटून घ्यायचंय आणि एकसारखं लाटायचंय. म्हणजे ते येत ना एकावरती एक पोळी आपण टाकतो ना त्यावेळेस ते एकदम बरोबर परफेक्टली बसतं त्याच्यावरती आणि मग ते बाहेर वगैरे निघत नाही. तर असं मी इथं लाटून घेत होती. आणि बाकीच्या पण आहेत ना, तर ह्या तिन्ही पण आहेत ना, हे 3 उंडे हे पण असेच लाटून घेणार आहे व्यवस्थित. तर हे बघा, साधारणतः मी सगळे असे सारखेच लाटून घेतले. आणि काय करायचं आता, हे साठण आहेत ना मी काय केलं, हाताने घेतलं. तर इथं काय झालं, गरमच होते, मला काय वाटलं गार झालं असेल हे. तर माझा येत ना नेमका हातच म्हणजे बोटं डायरेक्ट त्याला येत ना असे चटका बसला मला. तर तुम्ही असं करू नका, माझ्यासारखा हा मूर्खपणा तर बिलकुलच करू नका तुम्ही. तर मी काय केलं, एक पॅच्युला घेतला, त्याने मस्त हे पसरवून घेतलं. हात तर दुखतच होता, चटका बसला होता चांगला भयंकरच. आणि काय केलं मी, याने पसरून घेतलं आणि ते जास्तच झालं होतं थोडंसं. परत पॅच्युल्याने मी काय केलं, हे थोडं थोडं काढून घेतलं, कारण की ते ना बाहेर निघाल जेव्हा आपण हे पोळ्या वगैरे एकमेकांवर टाकू ना त्यावेळेस बाहेर निघाल. तर मी परत त्याच्याने ना एकदम इझिली निघत होतं याने. हा पॅच्युलाच असा आहेत ना की इतकं छान असं मस्तपैकी त्याला लागलं पण जात होतं आणि निघत पण होतं. तर नक्की तुम्ही काळजी घ्या. मी इथं खूप मोठी घोडचूक केली की मी त्या गरम याच्यामध्ये हात घातला. तर माझ्या अक्षरशः 3ही बोटं आहेत ना समोरचे भाजले गेले. तर असं करू नका तुम्ही, बेकार त्रास होतो. तर इथं मी काय केलं, ती दुसरी पण पोळी त्याच्यावरती ठेवून घेतली आणि त्याला पण आहेत ना हे स्पॅच्युलेच्या साह्याने, आता मी ना हे पूर्ण ना अजिबात हात घालणार नाही याच्यामध्ये, पॅच्युलेच्या साह्यानेच करणार आहे. कारण की एकदा भरपूर बसलाय मला चटका. तर हे मी सर्व हे करून घेतलं आणि ह्या पॅच्युल्याच्या साह्याने सर्व पोळ्या वगैरे अशा त्याच्यावरती ठेवून आणि न चुकता कुठेही म्हणजे असं मोकळं वगैरे ते असं कोरडं वगैरे सोडायचं नाहीये, सगळीकडे लावून घ्यायचंय आपल्याला हे व्यवस्थित. म्हणजे काय होतं की जे लेअर पडतात ना ते इतके छान पडतात ना, एकच नंबर आपले ते चिरोटे बनवून तयार होतात. तर ठेवून घेतले मी हे 4 पोळ्या ठेवून, 3 पण केलं तर चालतात. पण काय की याला येत ना तो एखादी जास्त पोळी टाकलीत ना तर लेअर एकदम छान पडतात, त्याला मस्त असे त्याला पोर सुटतात. त्यासाठी मी ह्या 4 छोट्या पोळ्या करून घेतल्या आहेत आणि हे सर्व पसरून घेतलं. तर इथं कंजूसी बिलकुल करायची नाही आहे, अजिबात नाही करायची हे साटन लावायला. आणि तुम्ही खालच्या साईडने रोल करा, वरच्या साईडने रोल करा, फक्त करताना एवढंच करा की तो टाईटली रोल करा त्याचा. सर्व साईडनी ना एकदम असा मस्तपैकी असा हळूहळू आणि टाईटली तो असा रोल बनवायचा आणि इथनं व्यवस्थित असं फिरून घ्यायचा साईडनी पण. तर ते पोकळ वगैरे राहिलं जातात ना, गार पडलं ना ते, मग ते एकदम असं आतमध्ये असं लूज होतं. त्याच्यामुळे काय करायचं, एकदम टाईटली असं दाबून वगैरे घ्यायचं साईडनी वगैरे पण. बघा असं मी जसं घेतंय तसं, आणि असं साईडनी असं व्यवस्थित असा रोल करून येतो. थोडंसं असं बारीकच करायचं, कारण चिरोटे कसे म्हणजे थोडेसे छोटेच असतात, जास्त मोठे कोणी करतात, कोणी गोल वगैरे पण करतं. तर मग गोल जर करायचं असेल याला छान गोल आकार द्यायचा आणि तसं करायचं. तर मला पण येत ना असे थोडेसे अंडा कुर्तीच आवडतात, तर मी तसेच करत असते. पटपट होतात, जास्त काही त्याला तामझाम लागत नाही. असे आपल्याला छोटे कापून घ्यायचे, एकदम छोटे कापून घ्यायचे. आता बघू शकता इथं तुम्ही एकदम असे थोडे छोटे कापून घेतले आहेत मी. म्हणजे एक पॅरेग्राफ पण नाही, असे एकदम म्हणजे अर्धा पेरा असतो ना आपला बोटांचा, तसं मी इथं कापून घेतले. आता व्हिडिओ मला समजतंय की इथं व्हिडिओ थोडासा मोठा होतोय, तर काही हरकत नाही, कारण की इथं आपल्याला एकाच व्हिडिओमध्ये सर्व छोट्या टिप्स बघायला भेटणार आहे. तर नक्की बघून घ्यायचे आहे. आणि हे बघा असं जर तसं उलट वगैरे असेल ना तर ते व्यवस्थित हाताच्या साह्याने करून घ्यायचं आणि हलक्या हाताने येत ना असं थोडंसं दाबून घ्यायचं. आता असं एखादं भांडं घ्यायचं आणि त्या भांड्यामध्ये हे ठेवून घ्यायचं. आता हे बघा असं ठेवायचं आणि असं हलक्या हाताने दाबून घ्यायचं, बस थोडंच दाबायचं, जास्त काही दाबायची गरज नाही इथं. आणि असं आता हे थोडंसं छोटं होतं एकदम, म्हणून मी अंगठ्यानेच दाबलं. तर हे सर्व असं आपल्या अंगठ्याचा साईडचा भाग असतो ना त्याने असं मस्तपैकी एकसारखं दाबलं जातं आणि हलक्या हाताने दाबलं जातं. तर हे सर्व असे मी दाबून घेतले होते. एक पोळीचे बनवून घेतले होते ना मी, एक जे बनवलं होतं रोल त्याचं, आणि असं लाटून दाखवते मी. तर हे बघा जास्त पण असं मोठं लाटायचं नाही आपल्याला, जास्त पातळ पण नाही आणि जास्त जाड पण नाही. म्हणजे काय होतं, पूर सुटायला एकदम मदत होते छान, आणि छान पूर सुटतात त्याला आणि छान लेअर येतात त्याला. म्हणून हे असं आपल्याला करून घ्यायचंय, असं लाटून घ्यायचंय थोडं. तर मी ना हे सर्व असं लाटून घेत होती. छान लाटता येतं.
आणि पीठ जास्त कडक पण नाही झालेलं आणि जास्त असं मऊ पण नाही झालेलं, असंच पीठ आपल्याला म्हणजे अचूक पीठ जर झालं ना एकदम छान, अगदी करायला पण कंटाळा येत नाही, एकदम हसतमुख आपण करत असतो, हे अजिबात कंटाळा येत नाही. तर हे सर्व मी असे छोटे छोटे लाटून घेत होते सर्व. आणि ना साईडला येत ना कढई ठेवायची होती मला तेल तापायला. तर हे सर्व मी काय केलं, हे आधी सगळे असे लाटून घेतले. आमची चालू होती हशी मजाक, आमच्या छकूला तर इतके जोक्स सुचत असतात ना भरपूर. इथे मी तेल तापायला ठेवलं होतं, जास्त तेल असं कडकडीत पण नव्हतं तापलं, म्हणजे ज्याला आहेत ना ते तेल तापायसाठी मी बघितलं ना तेल तापलं की नाही, तर ते एकदम पटकन वरती आलं पण जळालं नाही. म्हणजे असं तेल पाहिजे आपल्याला, जास्त कडकडीत तेल नकोय आपल्याला आणि जास्त थंड पण नकोय तेल. म्हणजे जास्त कडकडीत जर तेल केलं ना तर हे एकदमच असे लाल होऊन येतात आणि मग ना ते आतमध्ये ना असे मऊसर होऊन जातात मग. आणि असे जे कडक चिरोटे आपल्याला पाहिजे असतात ना असे मस्तपैकी असे खुसखुशीत, तसे होत नाही. तर त्यासाठी काय करायचंय की अजिबात पण आहेत ना जास्त असं कडक तेल तापवायचं नाही, जास्त थंड पण तापवायचं नाही, त्याची काळजी बरोबर घ्यायची आपल्याला. हे सर्व मी सोडून घेतले, तर जेवढे आपले कढईमध्ये मावता येतात ना तेवढे मी याच्यामध्ये चिरोटे सोडून घेतले. आणि छान असे आहेत ना हळूहळू येत ना आपल्या झाऱ्याने असे वर खाली असे करत राहायचे आणि असे पलटून घेत राहायचे. म्हणजे पलटून घेतलं ना तर मग काय होतं की वरचे खाली आणि खालचे वरती असे दोन्ही साईडनी ना व्यवस्थित तळले जातात ते. आता मी काही आधी टाकलेले होते ना तर थोडेसे लाल झालेले दिसतात बघा, आणि छान अशी पूड सुटायला सुरुवात झाली आहे. एकच नंबर, दिसायला पण इतके छान दिसत आहेत ना, खूपच भारी, खूप छान होतात हे. तर असेच आपल्याला तळून घ्यायचे. आणि हे बघा झाले, इथं मस्त असा ब्राऊन कलर आलाय, बघू शकता तुम्ही, खूपच छान कलर आलाय त्याला. तरी मी हे एका झाऱ्यामध्ये काढून घेत होते साईडला, दुसऱ्या याच्यामध्ये आहेत ना मी एका भांड्यामध्ये टाकायसाठी. तर तुम्ही जर माझं चॅनल अजून सबस्क्राईब केलेलं नसेल ना तर प्लीज नक्की सबस्क्राईब करून घ्या. आणि माझ्या आहेत ना हा जो व्हिडिओ चालू आहेत ना त्याला लाईक करायला पण विसरू नका आणि कमेंट करायला पण विसरू नका. तर हे बघा हे सगळं असं व्यवस्थित मी तळून वगैरे घेतलंय, छान मस्त, खूप छान झालंय. जास्त असं लाल वगैरे पण झालं नाही, जळल्या पण गेल्या नाही आहेत, फक्त तळताना वगैरे काळजी घ्यायची. आणि बाकीचे आहेत ना हे चिरोटे असे घालून आणि व्यवस्थित तळून घ्यायचे. आता एक बॅच तर मी काढून घेतली, आता दुसरी बॅच मी इथं तळून घेते, दुसरी बॅच इथं सर्व टाकून घेते. तर असं लटकत वगैरे अजिबात नाही, कारण पीठच आपलं असं झालेलं आहे ना ते एकदम बरोबर झालेलं आहे, त्याच्यामुळे ना असं लटकत वगैरे नाही, एकमेकांना पण लटकत नाही. तर सर्व असे बनवून तुम्ही डायरेक्ट तळून पण घेतला ना तरी पण चालतात. तर हे बघा झाले होते आपले सर्व हे बनवून तयार. 1 किलोचं एकदम अचूक माप सांगितलेलं आहे मी, परत सांगते की एकदम बरोबर माप आहे हे. तर ऑर्डर असल्यामुळे ना मला आता प्रॅक्टिस झाली, त्याच्यामुळे ना बरोबरच कळतं की कशात किती काय घालायचं. तर हे बघा इतके छान इथं असे आपले चिरोटे बनवून तयार होते. आता हे आहेत ना एकदम ताजे ताजे टाकलेत आपण, तर याला अजिबात पण तेल राहत नाही, बिलकुल पण तेल राहत नाही याच्यामध्ये, अशा प्रकारे जर केलं. हे बघा हे एवढे आणि एवढे भरपूर झाले. 1 किलोमध्ये अर्धा किलो जर करायचे असेल तर सेम प्रोसिजर आहे, फक्त माप थोडं थोडं कमी करायचे. 2-2 चमच टाकले तर ते 1-1 चमच टाका. तर आपले चिरोटे इथे बनवून तयार आहे. बघा आता मी तुम्हाला हाताने असे तोडून दाखवते. तर बघा किती खुसखुशीत आणि किती नरम, असे खूपच मस्त असे असेच नवनवीन आणि टेस्टी व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सर्वात पहिलं म्हणजे ना बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून काय होतं मी जे पण व्हिडिओ माझ्या चॅनलवर अपलोड करत असतात ना त्याचं नोटिफिकेशन सगळं तुम्हाला भेटेल. ते भेटू आपण आता पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत पाहत राहा, खात राहा आणि खुश राहा.